हॅलो, काय रे भोसडीची म्हणते? लाज वाटते का माझ्या ऑफिसमध्ये महापौर बोलते मी. लाज वाटत असेल ना भोसडीच्या तर महापालिकेचा चांगला माझ्या नावाखाली त्या मॅडम सगळ्या बाहेरकडून पैसे घेतले माझ्यावर कारवाई केली असती. ताई तुम्ही जे बोलताय ते पहिली गोष्ट दोन्ही बाजू तुम्ही पहिले बघा, माझा त्याच्यात कुठेही संबंध नाही. हे संभाषण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर कल्याणी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक जिल्हा कार्याध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यातील. मात्र हे संभाषण कुठल्या थराला जाऊन पोचलंय हे आता आपण ऐकलंच. मात्र या मागचं खरं कारण काय हे जाणून घेऊयात रमेश हनुमंते यांच्या. महापौर शहरातील प्रथम नागरिक, मात्र या प्रथम नागरिकाकडून ज्या वेळेला चुकीचे वर्तन घडतं त्यावेळेला खरोखरच त्या प्रथम महापौर म्हणवण्याच्या लायक आहेत. हाच प्रश्न उपस्थित झालाय कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवे यांच्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील यांच्या संदर्भात. कल्याणी पाटील यांनी अशा पद्धतीचं विधान केलंय जे विधान म्हणवता येणार नाही, मात्र अर्वाच्य पद्धतीचा शिवीगाळ केलेला आहे. आणि हा शिवीगाळ केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष हनुमंते यांना. हनुमंते आपल्या समोर आहेत. हनुमंतेजी काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार घडला होता थोडक्यात सांगा. प्रश्न असा आहे की 5 तारखेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर यांनी मला फोन करून अवाच्य भाषेत म्हणजे शिवीगाळी केली. माझ्या नावाने पैसे घेतो तिथे अशा पद्धतीचे, आणि तू काय जास्त समजून तू महापालिकेत जर असेल तर तुझ्या तंगड्या तोडील आणि तुला जीवे मारीन, तू माझ्या नादी लागू नको, अशा प्रकारची त्यांनी धमकी दिलेली. एकंदरीत थोडा राजकीय वळण आहे या संपूर्ण गोष्टीला. मात्र आता तुमच्या हातामध्ये जो कागदपत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय तक्रार केलेली आहे आणि कोणाच्या नावाने तक्रार केलेली जरा सांगा. प्रश्न असा आहे की मी जी तक्रार केलेली आहे ती माननीय महापौर कल्याणी पाटील यांच्या विरोधात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर यांची मी तक्रार केलेली आहे. आणि एका महिलेनी, एक जी आई असते, तिने असं बोलणं योग्य आहे का? हे माझ्या फोनमध्ये स्वतः रेकॉर्डिंग आहे. अशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरून मला शिवीगाळी करून मला ठार मारण्याची त्यांनी धमकी दिली. सर, मी माझं म्हणणं जे काय आहे ते या अर्जाच्या माध्यमातून बाजारपेठ पोलीस स्टेशन यांना मी लिखित स्वरूपात दिलं. त्याप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यानंतर मी DCP कल्याणचे त्यांना एक माहितीसाठी प्रत दिलेली आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जी त्यांनी मला शिवीगाळी केली आणि माराची धमकी दिली, उद्या माझं काही होऊ शकतं. कारण माननीय महापौरांचे जे पती आहेत किंवा दीर आहेत यांचं जर कल्याण पोलीस स्टेशन, कल्याण पोल्सेवाडी पोलीस स्टेशनमध्ये बघितलं तर क्रिमिनल रेकॉर्ड आहे. उद्या काही होऊ शकतं, माझ्या जीवाला धोका आहे. म्हणून मी पोलिसांना सांगितले मला संरक्षण मिळावं आणि कल्याणी पाटील यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. जो शिवीगाळी केल्याने जीवे मारण्याची जो काही असेल तो गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा. निश्चितच आपण ऐकलं की ज्या पद्धतीने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहे रमेश हनुमंते यांची चूक इतकीच होती की काही समाजकार्य करायला गेले ते अंगणवाडी शिक्षकांसाठी आणि केवळ राजकीय द्वेषापोटी कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील यांनी रमेश हनुमंतेवर आरोप करून त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्य काय हे पोलीस तपासामध्ये बाहेर पडेल. या संदर्भातली जी व्हॉइस क्लिप आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे महापौरांची, ती देखील आपल्याजवळ आहे, ती देखील आपण थोड्या वेळाने ऐकणार आहोत. सध्या मात्र जे संपूर्ण प्रकरण या पद्धतीने समोर येते की महापौर ज्या पदाची प्रतिष्ठा दोन्हीही महापौरांनी राखलेली नाही. सर्वात आधी कल्याण डोंबिवलीच्या महापौर ज्या आहेत या दुसऱ्या नंबरवर, पहिल्या महापौर ज्या आहेत तृप्ती माळवे कोल्हापूरच्या, ज्यांनी लाच घेताना त्या रंग्यात पकडल्या गेल्यात. त्याच्यानंतर अशा पद्धतीने कल्याण डोंबिवलीच्या महापौर या अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करताना पकडल्या गेल्यात. एकूणच महापौर पदाची गलिमा जी आहे ती राखण्यात कुठे ना कुठेतरी महापौर जे आहेत ते आता अयशस्वी ठरताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गीतेसह संदेश शिर्के, बातमीदार.com, कल्याण. मात्र या संदर्भात बोलताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी आपल्या संभाषणाचं समर्थन केलंय. ऐका नेमकं काय म्हणतायत महापौर कल्याणी पाटील. मला अद्यापपर्यंत आपण माहिती देतात म्हणून मला माहिती आहे की माझ्यावर आरोप लावण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये तथ्य असं आहे की जर महिलांची जर फसवणूक होत असेल तर त्या फसवणुकीला वाचा फोडण्याचं काम मी केलेलं आहे आणि एका शहराचं मी प्रतिनिधित्व करते. 12.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना असा जर काळिंबा फासण्याचा प्रकार माझ्या बाबतीत जर कोणी केला असेल तर त्याला त्याचा धडा शिकवण्याचं काम शिवसेनेच्या पद्धतीने मी शिवसेनेची महापौर म्हणून नक्कीच करणार. कारण माझ्याजवळ महिला आल्या आणि रडल्या आणि त्यांनी झालेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर मी त्याच ठिकाणून सभागृह नेत्यांच्या फोनवरून फोन लावला आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या शैलीतून मी आक्रमक झाली होती. ऐकल्यानंतर माझा राग अनावर झाला की माझ्या महिला भगिनींची 50% आरक्षण दिलेलं असताना अशी परिस्थिती जर असे
फसवणूक करणारे लबाड लोक जर या शहरात राहत असतील तर या अन्यायाला वाचा कुठेतरी फुटली पाहिजे. म्हणून मी अशा प्रकारचं संभाषण मोबाईलवर केलेलं आहे आणि त्यात मी कुठेच लपवत नाही महापौर म्हणून, की कुठेतरी या गोष्टीला वचक बसून त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मी जे फोनवरून संभाषण केलेलं आहे ते तुमच्याजवळ सर्वांजवळ आहे बस. आणि मी प्रतिनिधित्व करते या 12.5 लाख लोकांचं, आणि माझ्या नावाला जर कोणी काळिंबा फासत असेल तर त्याचा धडा त्याला शिकवल्याशिवाय राहणार नाही महापौर म्हणून.